त्याचप्रमाणे या शाळेचे माजी विद्यार्थी आणि जिल्हा परिषद मध्ये ज्यांनी शाखा अभियंता म्हणून काम केलं, रोटरी क्लबचं देखील अध्यक्षपद त्यांनी सांभाळलं आणि या गावाच्या विकासामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे आज आपल्या गावामध्ये अनेक लाखो करोड रुपयाची जी कामं झालेली तुम्हाला पाहायला मिळतात, त्या कामामध्ये खऱ्या अर्थानं एस्टिमेट करणं, मार्गदर्शन करणं, मंजुरीसाठी दिशा देण्याचं काम ज्यांनी केलं ते जिल्हा परिषदचे निवृत्त शाखा अभियंता बाळासाहेब रामभाऊ कोकरकर इंजिनियर. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले दुसरे सन्माननीय उपस्थिती या शाळेचे माजी विद्यार्थी आणि इंडिया क्लब टेम्पोरियमचे मालक सन्माननीय भविष्य गोपाजी बांगर. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, सर्व सन्माननीय मान्यवर. प्रत्येकाचा नावोल्लेख केला पाहिजे. पॅन्टला थिळ असायची एवढी प्रतिकूल परिस्थिती होती आणि अशा कालखंडामध्ये देखील त्यावेळेस तुमचे वडील तर तरुण असतील, व तुमचे आजोबा असतील, पंजोबा असतील, त्यांनी स्वतः कष्ट करून, स्वतः उपाशी राहून, पोटाला चिंता घेऊन या शाळेच्या 3 इमारती त्यावेळेस उभ्या केल्या. परंतु आता या 3ही इमारती त्या ठिकाणी बसण्या योग्य नसून एक इमारत तर पाडून टाकलेली आहे. ही इमारत देखील आपण त्या ठिकाणी बसत नाही, कारण कधी धोकाबाई सांगता येत नाही आणि ती देखील इमारत बसण्या योग्य नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये शाळेची नवीन इमारत लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व ग्रामस्थांची, दानशूर देणगीदारांची देखील मदत त्या निमित्ताने होणं गरजेचं आहे. देणगी जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे सरपंचांनी देखील वैद्यकीय शंकर कोपरकर आपण देखील 25,001 रुपये देणगी यापूर्वी जाहीर केलेली आहे. 51,000 रुपये देणगी वैद्यकीय शंकर कोपरकर यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आता अनेकांच्या देणग्या त्या ठिकाणी जाहीर झाल्या, माझ्याकडे यादी नाही, परंतु सगळ्यांनी ते जाहीर केलं. त्याच्यामध्ये कदाचित काहींची 1 लाखाची असेल, काहींची 5 लाखाची असेल. मी देखील एक सर्वसाधारण नसतो, परंतु सध्या माझ्याकडे पोकलँड JCB डंपर स्वतःचे आहे आणि ते मी काम करतोय. म्हणून म्हटलं बाबा लोक देणगी कदाचित 1,00,000-2 लाख दिली तर कमी वाटेल, परंतु या शाळेचं मैदान देखील होणं गरजेचं आहे आणि या मैदानाच्या सपाटीकरणाचा खर्च साधारणतः 10 लाख रुपये आहे. त्यामुळे प्रशांत शेठ माझी क्षमता असू नाही तर नसो, पण हे 10 लाखाचं काम मी स्वखर्चाने करून देण्याचं त्या ठिकाणी मान्य केले आणि ते काम चालू देखील केलं आहे. नजीकच्या काळामध्ये मग अशा पद्धतीने हे जर काम झालं तर निश्चित त्या ठिकाणी होईल आणि विविध काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने या शाळेमध्ये 67 सालापासून तर आतापर्यंत 50 वर्षामध्ये 5,985 विद्यार्थी शिकून त्या ठिकाणी बाहेर पडले. 67 साली जो विद्यार्थी 8वी मध्ये आला त्यावेळेस वय त्याचं 13 वर्षाचं होतं, साधारणतः 13 किंवा 14, आणि त्यानंतर आता 50 वर्ष झाली. म्हणजे ज्या माणसाचं वय 63 वर्ष आहे तो प्रत्येक माणूस या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. मग तुमचे वडील असतील, त्यानंतर तुमचे आजोबा असतील, कदाचित काहींचे पंजोबा देखील असतील, तर ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. आणि मग शेवटी या शाळेमधून शिकून जो मोठा झाला, या शाळेत शिकून ज्यांनी नावलौकिक मिळवला, त्या प्रत्येकानं या शाळेसाठी जर फुलाची पाकळी छोटासा हातभार लावला तर ही शाळा 2 कोटी काय 4 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा होती. आणि म्हणून त्या उद्देशाने अनेक विद्यार्थ्यांची अनेक दिवसांची मागणी होती की या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर स्नेह मेळावा एकदा घ्या. म्हणून 22 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 2 वाजता 1967 सालापासून तर आतापर्यंत जेवढे शिक्षक या ठिकाणी आले आणि ज्यांनी आपल्याला घडवलं त्या सगळ्या शिक्षकांना आपण बोलवले. त्यानंतर 67 सालापासून आतापर्यंत जेवढे विद्यार्थी या ठिकाणी शिकून गेले त्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना देखील आपण बोलवले. आणि मग त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा 22 ऑक्टोबरच्या दिवशी उपस्थित राहायचे. ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेसाठी, ज्या शिक्षकांनी आपल्याला ज्ञानार्जन केलं त्या शिक्षकांना भेटण्यासाठी आणि ज्या शालेय मित्रांच्या सहवासात आपण लहानाचं मोठं झालो, शिक्षण घेतलं, त्या मित्रांना भेटण्यासाठी सर्वांनी 22 ऑक्टोबरला गुरु शिष्य मेळाव्याच्या निमित्ताने, या गेट टुगेदरच्या निमित्ताने उपस्थित राहायचे. जे तुम्ही विद्यार्थी आहात, तुमच्या प्रत्येकाचे वडील, तुमची मावळण, कदाचित तुमच्या वडिलांची मावळण त्या या शाळेमध्ये शिकलेले आहे. आता काही आजे झाले असतील, काही आजोबा असतील, तर त्यांना देखील तुम्ही फोन करून सांगायचे की आत्या शाळेमध्ये 22 तारखेला तुमचं गेट टुगेदर आहे, मैदानचं तुम्हाला द्यायचंच बघायला, परंतु त्यांना तुम्ही निरोप द्यायचा आहे. शाळेच्या माध्यमातून निरोप जाईल, सगळ्यांना फोनद्वारे कळलं जाईल, व्हॉट्सअपद्वारे SMS द्वारे देखील त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने कळवलं जाईल. तर 22 तारखेच्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यायचं आहे. 5,900 विद्यार्थी आहेत सर. जर प्रत्येकाने 10,000ची जर देणगी दिली तर किती कोटी रुपये जमा होतात? 5 कोटी रुपये किमान 5 कोटी रुपये जमा होतात. 900 विद्यार्थी सोडून द्या, कदाचित थोडे गरीब असतील, परंतु या गावामध्ये म्हणजे मला वाटत नाही की 10,000 रुपयाची देणगी देण्याची कोणाची क्षमता नाही. प्रत्येक कुटुंब कमीत कमी 10,000 रुपये देणगी त्या ठिकाणी देऊ शकतं. अशा पद्धतीने जर नियोजन केलं
तर निश्चित हे काम पाहता पाहता त्या ठिकाणी जाईल. आता मंदिराचं काम असेल, धर्मशाळेचं काम असेल, मंदिरामध्ये आपण आता काही लोक तर अशी फक्त रामनवमी दिवशी मंदिरात जातात, काही लोक फक्त यात्रेच्या दिवशी जातात. मला वाटत नाही कधी मंदिरात जातात, तरी देखील सप्ताहाला देणगी देतो, रामनवमी आली देणगी देतो, यात्रा आली देणगी देतो, जीर्णोद्धार आला देणगी देतो. परंतु ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमचं भविष्य घडणार आहे, पुढच्या भावी पिढीचं भविष्य घडणार आहे आणि खरं शिक्षण, खरं भविष्य कुठं घडतं तर ते शिक्षणामुळे घडतं. म्हणून देवताच्या मंदिरापेक्षा हे ज्ञान मंदिर होणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी मदत करा ही माझी या निमित्ताने विनंती आहे. आणि म्हणून सर्व ग्रामस्थांना, देणगीदारांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी आवर्जून या ठिकाणी मदत करावी. आता मी इकडे येत असताना शरदराव म्हटलंय की बाबा आपलं काहीतरी योगदान या ठिकाणी असलं पाहिजे. त्यांनी चालू घायमध्ये या ठिकाणी एक 25,000 रुपये देणगी लिहून दिली. परंतु 25,000ची देणगी ही शरदरावांची काय शेवटची देणगी नसेल, तर आता एक काहीतरी जाहीर करावी या निमित्ताने म्हणून त्यांनी देणगी दिली. शरदरावांचं तुम्हाला कदाचित माहीत नसेल, आत्तापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना, मित्रांना उभं करण्याचं काम, मदत करण्याचं काम त्यांनी केलं. त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये कोट्यवधी समाजाचं संघटन तुम्ही पाहिलं असेल. त्यामध्ये हा समाज एकत्रित व्हावा, मराठी समाजाला देखील न्याय मिळावा म्हणून आंबेगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं मराठा समाजाला जागृत करण्याचं काम शरदराव पोकळकर यांनी त्या ठिकाणी केलं. त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या माध्यमातून देखील एक चांगलं काम उभं करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. तरी असो शरदराव, तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर स्वतःहून 25,000 रुपयाची देणगी या ठिकाणी तुम्ही जाहीर केल्याबद्दल तुमचं देखील मी मनापासून शाळेच्या वतीने अभिनंदन करतो. आणि प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आता आमचे मित्र की ज्यांची गावाला मदत असतेच, पण आमच्या सगळ्या मित्रांनाही खूप मदत असते, असे तरुण उद्योजक की ज्यांचा अभिमान आम्हाला तरुण कार्यकर्त्यांना सगळ्यांना आहे, असे प्रशांत शेठ अभंग की ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या शाळेसाठी 1 कोटी रुपयाची त्या ठिकाणी देणगी देऊन एक स्वतः त्या ठिकाणी शाळा बांधून दिली. आणि त्याचं उतराई म्हणून संस्थेने देखील त्यांच्या आईचं नाव त्या ज्युनियर कॉलेजचं सौभाग्यवती वनिता विठ्ठल अभंग एक आजरामर नाव त्या ठिकाणी झालं. म्हणजे बघा, शेवटी स्वतःचं प्रपंच करणारा माणूस, त्याची 500 कोटीची प्रॉपर्टी असू नाही तर 10,000 कोटीची प्रॉपर्टी, समाजाला घेणं देणं नाही. पण तुम्ही कमवलेल्या पैशातून काही पैसा जर तुम्ही समाजासाठी, शिक्षणासाठी खर्च केला तर त्या माणसाचं नाव हे चिरंतन त्या ठिकाणी स्मरणात राहिल्याशिवाय राहत नाही. असं एक चांगलं काम आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले ते प्रशांत शेठ अभंग त्यांनी त्या ठिकाणी केले. त्यामुळे त्यांच्या आईचं नाव त्या चांगल्या कामाच्या माध्यमातून जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, जोपर्यंत हे शिक्षण संस्था आहे, तोपर्यंत त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या आईचं नाव त्या ठिकाणी राहणार आहे. माझी देखील विनंती आहे प्रशांत साहेब, तुम्ही आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे लाखो करोडो रुपयाचे योगदान समाजासाठी केले. तुम्ही आमचे देखील मित्र आहात, पिंपळगावची तुमचं देखील प्रेम आहे म्हणून या शाळेला देखील तुम्ही निश्चित काही ना काही मदत त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. असो, या ठिकाणी अधिक न बोलता या सर्व मान्यवरांचं, प्रमुख पाहुण्यांचं मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि जरी 10 लाख रुपयाचं मी काम करून देणार असलो, पण आता काहींच्या अपेक्षा बघूखीत बोला म्हणून 51,000 रुपयाची देणगी ग्राउंडच्या व्यतिरिक्त रोख स्वरूपामध्ये मी माझ्या वडिलांच्याच मान्यत या ठिकाणी आता देण्याचं मान्य करतो. आणि ती देणगी आजच मुख्याध्यापक देतो म्हणजे रोखीची सुरुवात झाली. कारण का सरपंच 8 दिवसाबाहेर मागे लागलं, तर श्रीनगर ट्रेडर्समधून 4,80,000 स्टील फक्त 8 दिवसाचे बोले उधार आणले, त्याला 15 दिवस झाले. त्यामुळे फोन चालू आहे त्यांना की बाबा स्टील नेले, 8 दिवसाचा वायदा आहे. म्हणून खऱ्या अर्थानं पैसे जमा होणं गरजेचं आहे. सगळी सोंग करता येतात बाळांनो, पण पैशाचं सोंग करता येत नाही. म्हणून तुम्ही देखील तुमच्या घरी जा, तुमचे वडील माजी विद्यार्थी आहे आणि मग तुमच्या वडिलांच्या वतीने देखील किमान 5,000, 10,000, 20,000 त्यांच्या क्षमतेप्रमाणे या शाळेला देणगी देण्याचं काम तुम्ही करा. मुलांनी देखील हात धरा एवढीच विनंती करतो. आणि या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिलात, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या भविष्यकाळासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. तुमच्या हातून शिक्षण तर चांगलं व्हावंच तुमचं, पण ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलात, ज्या शिक्षकांनी तुम्हाला घडवलं, ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकताय, ज्या गावामध्ये तुम्ही लहानाचं मोठं होत आहे, या सर्वांचं गुण मनामध्ये ठेवून त्या गुणातून उतराय होण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये करा. एक आदर्श विद्यार्थी, एक आदर्श नागरिक बना, अशाच शुभेच्छा निमित्ताने देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. खरोखरच मी तर असं म्हणेल, आईच्या मायेशिवाय अर्थ नसतो बाळाला, मूर्तीशिवाय अर्थ नसतो देवळाला, भक्तीशिवाय अर्थ नसतो मुक्तीला आणि विद्यार्थीशिवाय अर्थ नसतो शाळेला.
गुरुशिवाय अर्थ नसतो शिष्याला आणि शिक्षकाशिवाय अर्थ नसतो जीवनाला. पण मी तर असं म्हणेल की दानशूर व्यक्तीशिवाय अर्थ नसतो गावाच्या विकासाला, पर्यायी शाळेच्या विकासाला. आपण जे सर्वांना अगदी तळमळीने मदतीचं आवाहन केलेलं आहे, मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की प्रत्येक घरटी आपल्याला किमान 10,000 रुपये ही आपल्याला देणगी शाळेला प्राप्त होईल. नवे तर मी माझ्या शाळेच्या वतीनं सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपले मी आभार मानते की आपण इथे आमच्या या शाळेला मैदान सपाटीकरण व 51,000 रुपयाची देणगी जाहीर केली. त्याबद्दल मी तुमचे विद्यालयाचे मुख्याध्यापक व माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. श्री माताजी शेठ कोपरकर. कर्मवीर अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आमचे मित्र रोटरियन शरद शेठ पोखरकर, चांगलं शिक्षण घ्या आणि समाजामध्ये नाव कमवाल. त्याच वेळी मी म्हणेल कर्मवीरांनी जी शिक्षण संस्था काढली त्याला फळ आलेलं आहे असे समजायचे. मित्रांनो, बोलावं तेवढं थोडंच आहे. मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपतो. पद्मभूषण कर्मवीर अण्णा यांची 130वी जयंती आणि त्यानिमित्त व्यासपीठावरील अध्यक्ष, प्रमुख वक्ते, ग्रामस्थ, सरपंच, सर्व सन्माननीय व्यक्ती, समोर बसलेले विद्यार्थी विद्यार्थिनी, बंधू आणि भगिनी, काही स्पष्ट गोष्टी करूया. ज्या काही गोष्टी जाणवत आहेत, बघतोय. मला या शाळेबद्दल काही इतिहास जास्त नाही माहिती. लाखोची करोडोची देणगी गोळा करू शकतो, भौतिक सुविधा निर्माण करून देऊ शकतो. तर या शाळेला आपलं म्हणणारं कोणीतरी पाहिजे. जर आपलं म्हणालो, मी जर माझ्या घराला मी माझं म्हणालो, माझं आहे म्हणालो, तर माझ्या घराची प्रगती होणार आहे. तर त्याकरिता मुलांना आणि शिक्षकांना तुम्हाला मला आव्हान करायचं का तुम्ही तुमच्या शाळेला आपलं म्हणायला शिका. जर तुम्ही तुमच्या शाळेला आपलं म्हणालात तर तुमची लहान बहीण असेल, तुमचा मोठा भाऊ असेल, तुमच्या शेजारचे असतील तर तुमच्या या शाळेमध्ये येतील. मी कित्येक शासकीय शाळेमध्ये गेलो, कित्येक खाजगी शाळांमध्ये गेलो, जे अनुदानित आणि विना अनुदानित चालतात. विना अनुदानित तत्वावर चालणारे ज्या काही शाळा असतात त्या शाळांमध्ये उत्साह कसा निर्माण केला जातो, उत्साह कसा निर्माण केला जातो याविषयी बऱ्यापैकी तुम्ही निरीक्षण करा. आपण कितीतरी हजाराची देणगी देऊन त्या शाळेमध्ये आपला मुलगा टाकतो आणि त्या ठिकाणी तेच शिकवलं जातं जेही याच ठिकाणी शिकवलं जातं. हा बदल काच होत चाललेला आहे याचं एक उदाहरण घ्या. जे अधिकारी IAS झालेत, IPS झालेत, मोठमोठे अधिकारी झालेत, ते आज खूप अभिमानाने सांगतात की मी मराठी शाळेतून शिकलो. पण येणाऱ्या काळांमध्ये जर ही परिस्थिती सुधारली नाही तर मराठी शाळेचं, मराठी माध्यमाचं हे माध्यम मागे पडणार आहे आणि होणारे अधिकारी इंग्लिश मीडियम मधून गेलेत. मी या चांगल्या वेगळ्या खाजगी शाळेतून शिकलेलो आहे हे सांगण्याची वेळ काही लांब नाहीये. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी या शाळेवरती लक्ष देणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी आपलं म्हणण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी स्वतःहून पुढे या आणि काही 10 मिनिटांमध्ये माता शेटने जे काही प्रबोधन केलं, आम्हीच खरं ऍक्च्युली तुमचं ऐकण्यासाठी आतुर असतो. आता प्रवक्ते काय सांगणार आहेत मला माहित नाही, पण माता शेटचं भाषण आम्हालाही आवडतं का तर तुम्ही वेगळंच काहीतरी सांगून जात असता. बरं काही वेगळं सांगितलेलं त्यांनी. काही लाखोची करोडची त्यांनी देणगी सांगितली. भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यासाठी लागणारं खेळाचं ग्राउंड तयार करण्यासाठी माताजी शेटनी पुढाकार घेतलेला आहे. आता मला वाटतं तुम्ही जे आव्हान केलं त्यासाठी मीही काहीतरी फुलना फुलाची पाकळी खारीचा वाटा उचलणं गरजेची गोष्ट आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला खेळण्यासाठी जे जे साहित्य लागेल त्या ग्राउंड वरती ते जेव्हा जेव्हा लागेल ते माझ्या परीने मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. कारण जर आरोग्य जर चांगलं असेल तरच मुलं चांगली होतील आणि मुलं जर चांगली असतील तरच भविष्य आपलं चांगलं घडेल असं मला वाटतं. त्यामुळे मुलांनो चांगलं राहा,
चांगलं खेळा, चांगलं आरोग्य ठेवा आणि चांगलं शिक्षण घ्या, यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सर्व शिक्षकांना परत एकदा आव्हान करतो. जाधव सर, ऍक्च्युली मी त्यांच्याच बरोबरीने मी अवसरमध्ये काम केले. जाधव सरांची कार्यक्रमाची पद्धत मला चांगली माहीत आहे. ते सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे शिक्षक आहेत. मी आल्यानंतर एक दोघांना विचारलं काय परिस्थिती शाळेची. जाधव सर आल्यानंतर, जाधव सर तुमच्याबद्दल चांगले उद्गार आले, आनंद वाटला का तुम्ही अवसरून इथे आलाय, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर तुम्ही मुलांना जितकं चांगलं देण्याचं काम कराल, मुलांमध्ये हेच रुजवा का हे आपलं कसं म्हणतील यासाठी हे वाक्य चांगलं रुजवा. कर्मवीरांनी एकच सांगितलं, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ध्येय. आणि त्याच गोष्टीवरती आम्ही आज घडलेलो आहोत आणि आम्ही आज पुढे जात आहोत. आमचं अन्न वस्त्र निवारायची गरज भागलेली आहे, म्हणून आम्ही देणगी देतो. मला असं वाटतं का तुम्ही का नको पुढे यायला, तुम्ही का नको मोठे व्हायला आणि तुम्ही का नको देणगी द्यायला. देणगी देणं म्हणजे फार महत्वाची गोष्ट नाही, परंतु मगाची मातोश्रीने झालं मंदिरं खूप तयार होत आहेत, पण ऍक्च्युली खरी परिस्थिती अशी आहे की ही जर पिढी घडली तर भारत घडेल आणि भारत घडला तर बलशाली भारत नक्कीच होईल. हेच माझं ब्रीदवाक्य आहे. इतकंच बोलून थांबतो. मुलांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. एखादा भारतीय सुपुत्र आपल्या मातेच्या सेवा कार्यासाठी काय करू शकतो यापेक्षा काय काय असतं. चालणारे पाऊल दोन असतात, वाट मात्र एक असते. श्रोते अनेक असतात, वक्ता मात्र एखादा असतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये विद्यालय अनेक असतात, पण श्रीराम विद्यालय मात्र एकच असतं. आणि अशा श्रीराम विद्यालयाच्या मातीमध्ये तुम्ही बसलेल्या सगळ्या सावित्रीच्या लेखी, कर्मवीरांचे वारसदार आणि व्यासपीठावरती रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीरांनी जसा संदेश दिला तसा संदेश देणाऱ्या सगळ्या दानशूर व्यक्ती, शिक्षणाचं विद्यालय उभ्या करणारे सगळे शिक्षक मित्र मंडळी आणि माझ्या समोर बसलेले सगळे विद्यार्थी मित्र, आज मथाजी पोखरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये येण्याचा योग आला. चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट वातावरण तुमच्या शाळेमध्ये आहे. 9 रांगेंची असणारी मुलींची रांग म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस मला वाटायला लागतात आणि 6 मुलांचे 6 रांगेमध्ये बसणारी मुलं ही येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या विकासाचा षटकार 100% मारतील असं मला या ठिकाणी वाटायला लागतं. मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे, कारण ती आता काळाची गरज झाली. आपला मुली साबळा झाल्या तर जगाचा तबला वाजू शकतात हे जगाला त्यांनी आता सिद्ध केलं. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या मुली, सगळे विद्यार्थी ज्यांनी शिक्षणाच्या दालनामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला आणि त्या दालनाला पहिल्यांदा सोनेरी तोरण बांधण्याचं काम केलं. कर्मवीरांची आज 130वी जयंती तुम्ही आम्ही साजरी करतो. मुलांना शाळेमध्ये प्रश्न ज्यावेळी विचारतात त्यावेळी मुलं म्हणतात आम्हाला डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचे, परंतु कदाचित कुणी असं म्हणत नाही की मला कर्मवीर व्हायचे. कर्मवीर तोच असतो जो इतरांसाठी झटतो. खरा वीर तोच असतो की जो रणांगणावरती देशासाठी मृत्युमुखी पडतो. आणि धर्मवीर तोच असतो जो स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगतो. इतरांसाठी जगणारे तेच कर्मवीर, धर्मवीर आणि शूरवीर होतात. असे शूरवीर या माझ्या समोर मातीमध्ये बसलात. या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, उपजता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. राष्ट्रसंत तुकडोजींनी सप्तखंजिरी वाजवली आणि सप्तखंजिरींच्या नादामधून राष्ट्र उद्धाराचा, विवेकाचा, जागृताचा संदेश दिला. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वसामान्य माणसांची, बहुजनांची पोरं शिकावी म्हणून प्रसंगी अन्न आणि पाण्याचा त्याग करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलात. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण नावाची गंगा तुमच्या आमच्या घराच्या उंबारठ्याच्या आत आणली, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी तुमच्या आमच्या सारख्या जीवांना अज्ञानी जीवांना ज्ञान देण्याचं काम केलं. राजश्री छत्रपतींनी रयत वाचवली, पण रयत शिकवण्याचं काम कुणी केलं असेल तर महाराष्ट्रातला एकमेव ज्ञानी पुरुष त्यांचं नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील. ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाचा क्षणातला आनंद मोजला आणि तो आनंद सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत कसा पोहोचेल याचं त्यांनी आयुष्यभर सातत्यानं प्रयत्न केला. जीवनाचे अनेक हालापेष्ट आणि अनेक चढ उतार त्यांनी पाहिले, परंतु या सगळ्या चढ उतारांच्या बरोबर शाळा कशी उभी राहील, शिक्षण कसं उभं राहील आणि शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी कसे घडतील. कोणत्याही राष्ट्राचा विकास हा देवालयातून तयार होत नाही, तर कोणत्याही राष्ट्राचा विकास हा विद्यालयातून तयार होत असतो. आणि या विद्यालयातून उभे राहणारे विद्यार्थी येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्या शाळेचं नावलौकिक निश्चित वाढवल्याशिवाय राहणार नाही. कर्मवीरांनी उभ्या आयुष्यामध्ये आडव्या रेषा, तिरप्या रेषा, चौकोनातल्या रेषा, वर्तुळाच्या बाहेरच्या रेषा शिकवल्या नाहीत, तर जीवन जगण्याची रेषा शिकवण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थ्यांना काटकोन चौकोन लघुकोन त्रिकोण शिकवत नाहीत, तर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थ्यांना तू कोण आहे याची जाणीव करून देतात आणि त्याची जाणीव निर्माण करण्याचं काम म्हणजे स्वावलंबी शिक्षण आहे. जगातल्या सगळ्या शिक्षण संस्था पाहिली, अनेक विद्यापीठ पाहिली, परंतु सगळ्या कुलगुरूंचे कुलगुरू कोण होते तर ते कर्मवीर भाऊराव पाटील होते. सगळ्या शिक्षकांचे शिक्षक कोण होते तर ते कर्मवीर भाऊराव पाटील होते. आणि विद्यार्थ्यांमधला आदर्श विद्यार्थी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर ते कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांचा आणि जीवनपटाचा आपल्याला अनेक या ठिकाणी मांडायचा नाही. ते चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी होते, उत्तम चांगल्या पद्धतीचे शिक्षक होते, तसे उत्तम कुलगुरू होते. मग त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे अनेक गुणधर्म ज्यावेळी आपल्याला कळतील त्यावेळी खऱ्या अर्थानं कर्मवीर तुम्हाला आम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. कर्मवीर ही नुसती व्यक्ती नाही, कर्मवीर हा विचार आहे. कर्मवीर फक्त व्यक्ती नाही तर कर्मवीर ही विचारांची धारा आहे. जगामध्ये तुम्ही अनेक प्रकारचा कर्मवाद पाहिला असेल, मार्क्सवाद पाहिला असेल, पण खऱ्या अर्थानं श्रमाला किंमत देण्याचं काम कुणी केलं असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. अनेक संस्था पाहिल्या, अनेक संस्थांची बोधचिन्ह पाहिली, तर एकमेव अशी संस्था आशिया खंडातली की जिचं बोधचिन्ह वटवृक्षाचं आहे. पर्यावरण संवर्धनाचा, पर्यावरण वाचवण्याचा, झाडासारखी सावली देण्याचा आणि जमिनीमध्ये घट्ट राहून सुद्धा आकाशाकडे झेप घेण्याचा संदेश तो वटवृक्ष तुम्हाला आम्हाला देतो. पर्यावरणाचा संदेश कुणी दिला असेल तर जगातली एकमेव संस्था आहे जिचा स्लोगन, जिचा जो लोगो आहे तो स्वावलंबी शिक्षणाचा आणि वटवृक्षाचा आहे. मला वाटत नाही जगातली दुसरी एखादी संस्था असेल की जिचं बोधचिन्ह जे वृक्ष आहे, म्हणजे वृक्षांना उभं करण्याचं काम आणि वृक्ष जपवण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारसरणीतून तयार झाले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्यावेळी शिक्षणाची गंगा या सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत पोहोचवली, शिक्षण तयार करत असताना आणि शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पोहोचवत असताना हळूहळू शाळा उभ्या राहिल्या. शाळा उभ्या करत असताना लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये घेतला. मगाच्या वक्त्यांनी सांगितलं तर शाळा ही आपल्याला आपलीच वाटली पाहिजे आणि ते नेहमी खरंच आहे. प्रतिज्ञा म्हणत असताना समोर हात करून आपण म्हणतो भारत माझा देश आहे, तसं ज्यावेळी तुम्ही आम्ही म्हणता ही शाळा माझी आहे त्यावेळी विकासाला अजून पंख फुटतात आणि हे सोनेरी पंख आपण अंगावरती नेऊन कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये जी गरुड भरारी घ्यायची आहे ती गरुड भरारी घेण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण या शिक्षणाच्या दालनामध्ये येतो. विद्यार्थ्यांचं वय पाहिलं तर वय लहान आहे. ज्ञानाचं अमृत जर ज्याला दिलं, सखोल दिलं तर ते त्यांच्या डोक्यावरती बाउन्स होण्याची शक्यता ज्यादा आहे, डोक्यावरून उडून जाईल. परंतु खऱ्या अर्थानं या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांच्या मध्ये छोटीशी प्रेरणा जरी भरली तरी खऱ्या अर्थानं ते येणाऱ्या कालखंडामध्ये कर्मवीर तयार होतील. यांच्यातूनच येणाऱ्या कालखंडामध्ये धर्मवीर तयार होतील. कर्मवीर आणि धर्मवीर तयार करणारी खऱ्या अर्थाने ही विद्यापीठ म्हणजे ही शाळेची दालनं असतात. मुलांच्या पेक्षा मुलींची संख्या ज्यादा आहे. कर्मवीरांनी सगळ्यांना समानतेचा संदेश दिला आणि सगळ्यांना समानतेचं शिक्षण दिलं. ज्यावेळी शिवाजी कॉलेज उभं राहिलं होतं, शिवाजी कॉलेजचं बांधकाम चालू होतं, त्यावेळी त्या ठिकाणी एका माणसानं बऱ्याचशा लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की छत्रपती शिवाजी राजांचं नाव या कॉलेजला देऊ नका. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांनी एका वाणेदार शब्दामध्ये सांगितलं होतं, एक वेळ मी माझ्या जन्मदात्या पित्याचं नाव बदलेल परंतु राजा शिवछत्रपतीचं नाव बदलणार नाही. असा स्वाभिमान ज्यांच्या अंतरंगामध्ये होता ते कर्मवीर होते. काही माणसं पुरस्काराने मोठी होतात, काही माणसं पुरस्काराने मोठी होतात, परंतु काही माणसं पुरस्काराला मोठं करतात. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. मला वाटतं पद्मभूषण पुरस्कारापेक्षाही कर्मवीर भाऊराव पाटलांची उंची मोठी आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी पुरस्काराला मोठं केलं. ज्यांच्या आयुष्यामध्ये कष्ट, जे म्हणतात ज्या विद्यार्थ्याच्या हाताला घट्ट आहे, ज्या विद्यार्थ्याच्या हाताला चट्टा आहे, ज्याची मनगट बळकट आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये स्वाभिमान आहे तो खरा विद्यार्थी आहे. गेल्या 1-1.5 तासापासून जे विद्यार्थी जागचे हलत नाहीत ते खरे विद्यार्थी आहेत. त्यांच्यामध्ये शिस्त आहे आणि अशा शिस्तीचा ज्यावेळी विद्यार्थ्यांच्यावरती प्रभाव पडतो त्यावेळी ते आयुष्यात परत कधी बेशिस्त होत नाही. असं पद्धतीचं शिक्षण तुमच्या शाळेतून मिळतंय. शाळा कशासाठी असते? शाळा माणसांना उभी करण्यासाठी असते. माणसांना जगता जगता शिकता यावं, शिकता शिकता जगता यावं, शिकणं जगणं व्हावं. जगणं आणि शिकण्याच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य उभं राहावं. उंच एका टेकडीवरती कर्मवीर भाऊराव पाटील मुलांना सहलीसाठी घेऊन गेले. टेकडी उंच होती आणि उंच टेकडीवरती गेल्यानंतर खाली पाहिलं. खाली पाहिल्यानंतर विचारलं मुलांना तुम्हाला काय दिसतंय? मुलं म्हणतात की आम्हाला अनेक प्रकारची घरं दिसतात. परत प्रश्न विचारला तुम्हाला आणखी काय दिसतंय? काही विद्यार्थ्यांनी सांगितलं डाव्या उजव्या साईडला बऱ्याचशा झोपड्या दिसतात. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं डाव्या साईडला मोठमोठाली घरं दिसतात. मग त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात एकीकडे एका बाजूला झोपड्या आहेत, दुसरीकडे बाजूला मोठमोठाली घरं आहेत.
तुम्हाला या दोघांना समांतर करणारा पूल व्हायचंय आणि ज्या दिवशी तुम्ही या समानतेचा पूल व्हाल त्यावेळी खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या राष्ट्राचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग राष्ट्र उद्धार करायचा असेल तर सर्वांगीण शिक्षणाची गरज आहे. सर्वांगीण शिक्षण जर घडायचं असेल तर विद्यार्थ्यांची मन, मेंदू आणि मनगट्ट बळकट झाली पाहिजेत. ज्याचं मन प्रबळ आहे, ज्याचा मेंदू प्रबळ आहे आणि ज्याच्या मनगट्टामध्ये कष्ट करण्याची ताकद आहे तोच खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडू शकतो. आता काळ बदलला, आता समाज तराट झाला, माणसं सैराट झाली, आयुष्य झिंगाट झालं. परंतु लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला शिक्षणाची गंगा ज्यांनी आपल्या घरापर्यंत आणली, बहुजन समाजाला शिक्षण दिलं, अनेक प्रकारचे वसतिगृह शाहू महाराजांनी तयार केले होते. परंतु एकाच वसतिगृहामध्ये अनेक जाती धर्माची मुलं ज्यांनी शिकवली ते फक्त आणि फक्त कर्मवीरच भाऊराव करू शकतात, ज्यांनी स्वतःसाठी कधीच विचार केला नाही. मग ज्यावेळी शाळा उभी राहावी म्हणून स्वतःच्या घरातलं मंगळसूत्र मोडणारी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील असतील, म्हणजे पतीला साथ देणारी ती सुद्धा महिला होती. ज्या महिलेनं या राष्ट्रामध्ये शिक्षण घडावं म्हणून खऱ्या अर्थानं काम केलं ती एक लक्ष्मीबाई होती. तर दुसरी जिच्या अंगावरती शेणाचे गोळे लोकांनी फेकले तरी त्या स्त्रीनं पांढऱ्या रंगाचा खडू हातामध्ये घेतला आणि जगाच्या काळ्या अंतकरणावरती पहिलं अक्षर कोरलं ती सावित्रीबाई फुले आहे, जिने सर्वसामान्य माणसांच्या आणि सावित्रीच्या लेखी शिकाव्यात म्हणून खऱ्या अर्थानं प्रयत्न केले. आणि पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये 1848 ला पहिली शाळा चालू झाली. कर्मवीरांनी निर्माण केलेली शिक्षण संस्था ही फक्त शिक्षण संस्था नाही तर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना संस्कार देणारं सोनेरी दिलं आहे. दुर्दैवानं आताच्या काळामध्ये संस्कार कमी व्हायला लागले. काळ जसा बदलत चालला तसा संस्कारांचा लोप कमी व्हायला लागला. संस्कार देणारी कोण असेल तर ती फक्त आणि फक्त माता आणि दुसरी म्हणजे शाळा आहे. आणि आजच्या कालखंडामध्ये या दोन वस्तू जर तुम्ही बाजूला केल्या तर विद्यार्थी सुसंस्कारित होणार नाही. समाज बदलत चाललाय. मंदिर पडली बांधता येतील, मस्जिद पडली बांधता येते, चर्च पडलं बांधता येतं, पण समाजाचं, मानवतेचं, शाळेचं मंदिर पडल्यानंतर मात्र ते कधीच बांधता येत नाही. कारण सदाचाराचा पाया, नीतिमत्तेचा कळस बसवणारी ही मंदिरे असतात. आणि अशा मंदिरांची उभारणी करण्यासाठी अशा प्रकारची जिवंत माणसं या ठिकाणी असावी लागतात. ज्यांच्या अंतरंगामध्ये संवेदना असतात ती माणसं राष्ट्रासाठी, देशासाठी, शाळेसाठी कार्य करतात. ज्यांच्या आयुष्याला वेदनेचे चटके बसले ती माणसं इतरांना वेदना होऊ नयेत म्हणून आयुष्यभर कार्यरत राहतात. एक माणूस पुढे आला म्हणून खऱ्या अर्थाने विकास होणार नाही. एक माणूस 100चा पावलं पुढे चालला म्हणूनही विकास होणार नाही. पण 100 माणसं एकाच दिशेने एकच पाऊल ज्यावेळी उचलतील त्यावेळी कुठलाही विकास अशक्य राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं तो विकास जर तुम्हाला आम्हाला साधायचा असेल तर कर्मवीरांची चतुर्सूत्री तुम्हाला आम्हाला माहिती असली पाहिजे. त्यांचं स्वावलंब असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांची श्रम प्रतिष्ठा असेल, या सगळ्या माध्यमातून विद्यार्थी घडणं ही काळाची गरज निर्माण झाली. आता काळ बदललाय. मुलांच्या मध्ये संस्कार नावाचा प्रकार राहिला नाही आणि म्हणून संस्कार ज्यावेळी नसतो त्यावेळी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना आपले जीवन घडता येत नाही. पोरांच्या डोक्यात आता एकच आहे, इस्टेट टिकायची, बापाची गाडी घ्यायची, आप्पाची, जे त्यांच्या डोक्यात आहे. परंतु ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या शाळेसाठी, समाजासाठी, घरासाठी आणि राष्ट्रासाठी कार्य केलं त्यांचं पाऊल मात्र कधीच चुकत नाही. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण काहींनी सांगितलं, शिक्षण माणसाला उभं करतं, शिक्षण माणसाला समृद्ध करतं आणि शिक्षण माणसाला शहाण करतं. सगळ्यात महत्वाचं शिक्षण माणसाला संस्कारित करतं आणि संस्कारित झालेला माणूस उभ्या आयुष्यामध्ये कधीच कुसंस्कारित होत नाही. म्हणून बसलेल्या माणसांनी आणि बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपण आयुष्यामध्ये ध्यानात ठेवा, संस्कारासाठी शिक्षण ज्यावेळी तुम्ही आम्ही घ्याल त्यावेळी खऱ्या अर्थानं कर्मवीरांना अपेक्षित असलेलं शिक्षण घडेल. तुम्हाला आम्हाला ज्या खऱ्या अर्थानं या समाजाच्या पाठीवरती उतरायचंय त्या कोऱ्या पाठीवरती तुम्हाला आम्हाला सुवर्ण अक्षरांनी इतिहास घडवायचा आहे. आणि या सुवर्ण अक्षरांचा इतिहास जर घडवायचा असेल तर स्वाभिमान तुमच्या आमच्या अंतरंगामध्ये असला पाहिजे. तो स्वाभिमान शिकवण्याचं काम कर्मवीरांनी केलं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी समाजातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. त्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत ते पोहोचले. मग बॅरिस्टर पी.जी. पाटील सारखे विद्यार्थी त्यांच्यातून घडले. रमेश गोलप सारखे विद्यार्थी त्यांच्यातून घडायला लागतात. सर्वसामान्य माणसांना, विद्यार्थ्यांना हजारो डॉक्टर, हजारो इंजिनियर करण्याचं काम कुणी केलं असेल, हजारो शिक्षक, हजारो कुलगुरू ज्यांनी निर्माण केले ते कुणी केले असतील तर त्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी समाज सुधारण्यासाठी जे व्रत हाती घेतलं ते व्रत कष्टाचं होतं. काही व्रत असे असतात जिथं स्वतःचा त्याग करावा लागतो. निष्काम कर्मयोगी असणारी माणसं आता जगाच्या पाठीवरती फार कमी झाली. निष्काम कर्मयोगी आणि जगासाठी झटणारी माणसं आता फार कमी आहेत. आणि अशी जी जुनी माणसं होती ती माणसं समाजासाठी आणि समाजाच्या उद्धारासाठी कार्य करत असतात. जे अवतीर्ण झाल्यानंतर त्यांचा जीवनाचा ध्येय आणि ध्यास असावा लागतो तसं विद्यार्थ्यांच्या मध्ये ध्येय असावं लागतं. तुम्हाला नेमकी काय व्हायचंय?
जोपर्यंत तुम्ही आम्ही ध्येयानं पछाडले जात नाही, ध्येय तुमच्या डोळ्यासमोर नाही, स्वप्न तुम्हाला पडत नाही, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला त्या दिशेने पाऊल उचलता येणार नाही. आणि तसं पाऊल उचलायचं असेल तर अशा पद्धतीच्या संस्कारांच्या ज्योती तुम्हाला आम्हाला असणं गरजेचं आहे. या संस्कारांच्या विचाराच्या माध्यमातून तुमचं सगळ्यांचं जीवन घडल्याशिवाय राहणार नाही. आणि जीवन जर घडवायचं असेल तर सर्वोत्तम उपाय आहे, त्यासाठी शिक्षण नावाची गरज आहे. हे शिक्षण तुम्हाला आम्हाला ज्या शाळेच्या माध्यमातून मिळतं ती शाळेला तुम्ही कधीच विसरू नका. ज्या सरस्वतीचे तुम्ही आम्ही वारसदार आहात, त्या सरस्वती मातेचं पूजन तुम्ही विद्येची आराधना करून करता. तीच विद्या ज्यावेळी तुम्हाला आम्हाला प्राप्त होते तिचा उपयोग जगासाठी आणि राष्ट्रासाठी झाला पाहिजे. कर्मवीरांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी दिलेलं विज्ञान आणि त्यांनी सांगितलेलं आत्मज्ञान या मुलांच्या मध्ये बसलं पाहिजे. आणि म्हणून वयोगट जरी लहान असला तरी या विद्यार्थ्यांमधून एक जरी विचार पोचला तर खऱ्या अर्थानं समाजामध्ये क्रांती होईल. कारण दिव्यानं दिवा लावल्यानंतर दिव्यांचा दीपोत्सव तयार होतो. दिव्यानं दिवा लावल्यानंतर दिव्यांचा दीपोत्सव तयार होतो. तसं विचारांनी विचार केल्यानंतर विचारांचा महोत्सव तयार होतो. असा विचार प्रत्येकामध्ये रुचला तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या युगाची नांदी ही विकासाची नांदी असणार आहे. म्हणून त्यासाठी कर्मवीरांनी दिलेला संस्कार तुम्ही जपा. आज काळ बदललाय, संस्कार बदललेत. आज आईची मम्मी झाली, मम्मी रमी खेळायला लागली. बाबाचा डॅडी झाला, डॅडी ब्रँडी प्यायला लागला. लहान पोरं मम्मीला मॉम म्हणतात, मम्मीला पप्पाला पॉप म्हणतात. मॉम पॉप म्हणता त्यांचा लॉलीपॉप कधी झाला आपल्याला तपास लागला नाही. इतका काळ पुढे गेला. आज घरासमोरची रांगोळी गेली, घरातली माणसं रंगोली झाली. पूर्वी आमच्या घरासमोर सडा होता, घरातला सडा, घरासमोरचा सडा संपला. काळ बदलला तशी परिस्थिती बदलत चालली आणि बदलत्या परिस्थितीनुसार विकृतींचं वारं तुमच्या आमच्या खेड्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला लागलं. शहरी भागातली विकृती ग्रामीण भागात पोहोचली, परंतु घरासमोरचं सोनेरी आणि कैवल्याचं चांदणा मात्र दिवसेंदिवस हरपत चाललं. विद्यार्थ्यांना बोलावं की नाही असा प्रश्न निर्माण व्हायला लागला. परंतु सहनशीलता कुणामध्ये असेल तर ती विद्यार्थ्यामध्ये आहे. कर्मवीर सहनशील होते. कर्मवीरांचं जीवन शिका, कर्मवीरांचा आचार आपल्या अंतरंगामध्ये माना. कर्मवीर कदाचित बिगर चपलाचे चालले असतील, बिगर चपलाचे चालत असताना कदाचित त्यांच्या पायांना फोड आले, परंतु ते मंदिराच्या दारामध्ये हात जोडण्यासाठी गेले नाहीत, तर ते लोकांच्या दरवाजामध्ये गेले. येणारा काळामध्ये तुमच्या पिढ्या या महाविद्यालयात आणि या विद्यालयात शिकतील. म्हणून कर्मवीरांनी आपल्या आयुष्यभर जो त्याग केला तो त्याग कधीच विसरता येणार नाही. आज 130 वर्ष झाले त्यांचा जन्म होऊन, आज 130 वर्ष झाले, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये हजारो वर्ष त्यांची जयंती या भारत भूमीमध्ये साजरी होईल. त्याचं एकमेव कारण जी माणसं या जगासाठी कार्य करतात ती कीर्तीच्या रूपाने वरतात. तुकारामांनी सांगितलं होतं, तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तम तीव्र कीर्ती मागे. माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, परंतु सर्वसामान्य माणसांच्या आणि अज्ञानीजनांच्या मुखातून तीच वेद बाहेर काढण्याचं काम कुणी केलं असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी अनेक अनाथ असलेल्या मुलांना सांभाळण्याचं काम केलं. ज्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील रात्र कष्ट केले. काही माणसं गळ्यामध्ये सोन्याच्या माळा घालतात, काही माणसं गळ्यामध्ये कवडीच्या माळा घालतात. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या गळ्यामध्ये कुठलीच माळ नव्हती, परंतु लोकांच्या गळ्यामध्ये शिक्षणाची सोनेरी माळ घालण्याचं काम त्यांनी केलं. काही माणसांच्या गळ्यामध्ये कवड्याच्या माळा असतात. ही माणसं स्वतःचं आयुष्य कवडीमोल करतात, पण इतरांचं आयुष्य मात्र सोनेरी करतात. आणि म्हणून अशा सोन्यासारख्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षण नावाची गंगा ज्यांनी भगीरथ प्रयत्नानं तयार केली ते कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्वसामान्य माणसाच्या शिक्षणाचा उद्गाता आणि सर्वसामान्य माणसाला उभा करणारा खऱ्या अर्थाने एक बलबहावीर, खऱ्या अर्थाने एक देवदूत आमच्या आयुष्याचा विचार व्हावा. कर्मवीर ही व्यक्तिनिष्ठ व्यक्तिरेखा नाही तर कर्मवीर ही विचाररेखा आहे. आणि हाच विचारांचा संदेश जर तुम्ही आम्ही पाळला तर खऱ्या अर्थाने या बसलेल्या मुलांच्या माध्यमातून येणाऱ्या कालखंडामध्ये कित्येक शिक्षणाचे सम्राट तयार होतील. शिक्षण वाचवणारे, शिक्षण उभं करणारे, शिक्षणांच्या पिढ्या निर्माण करणारे खऱ्या अर्थाने कर्मवीर यातून तयार व्हावेत. ही खऱ्या अर्थाने कर्मवीरांची त्या काळची अपेक्षा असेल. सुरुवात ज्यावेळी होती त्या